तासगाव कवठे महाकाळ पोटनिवडणुकीत माजी मंत्री अजित घोरपडे हे निवडणूक लढवणार नाहीत। भाजपने उमेदवार उभं करणार नाही असं जाहीर केलं असलं तरी निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्ते आग्रही होते आणि आक्रमक सुद्धा होते। घोरपडे निवडणूक लढवणार नसले तरी अपक्ष उमेदवार उभा केला जाईल आणि निवडणूक बिनविरोध होऊ दिली जाणार नाही अशी माहिती कवठे महाकाळचे सरपंच सुनील माळी यांनी दिली आहे। माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीने पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली। सांगली जिल्ह्यात सध्या भाजपचे 4 आमदार आणि 1 खासदार आहेत। भाजप पक्षाने आमचा उमेदवार या ठिकाणी देणार नाही म्हणून असं जाहीर केल्यामुळे आमचे सर्व कार्यकर्त्यांची गोची झालेली आहे आणि जरी पक्षाने जाहीर केला असेल की भाजप पक्षाचा आम्ही उमेदवार देणार नाही, पण आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी मिळून ठरवले की आपण एक उमेदवार सक्षम उमेदवार उभा करून या ठिकाणी तासगाव कोटेमगाळमधून एक चांगला उमेदवार अपक्ष म्हणून उभा करून आम्ही त्यांच्या सर्वजण पाठीशी उभे राहणार आहोत आणि राष्ट्रवादीची जो उमेदवार असेल त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही पूर्ण शक्तीने आम्ही सर्वजण त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणार होतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।